नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता आनंदी आणि ह्या धनश्री दोघेहीच आता घरी आहेत आणि आता ह्या धनश्रीने मात्र खूप काही आता ओव्हरडोसच्या ह्या एमसीच्या गोळ्या खाल्लेल्या असतात आणि तेव्हा तिला जास्त डोस झाल्यामुळे तकलीफ व्हायला सुरुवात होते। आनंदी किचनमध्ये जात असते आणि तेवढ्यात धनश्री आई ग करत आता पायऱ्या उतरून खाली येत असते। तिच्या पोटामध्ये खूप दुखायला सुरुवात होते। ती किंचाळत असते। धनश्री आता किंचाळत आहे, तिला खूप त्रास होत आहे। तर आता लगेच ते तिचा आवाज ऐकून ही आनंदी पुढे येते आणि धनश्रीला विचारते की धनश्री ताई, अहो काय होतं तुम्हाला, नक्की काय? परंतु धनश्री मात्र आता खाली वाकून पूर्णपणे आता अशी म्हणजे त्रासाने वैतागलेली आहे। पोटाला धरून ती आता कशीबसी सोफ्यावर बसते। आता आनंदी बिचारी विचारत असते, अहो धनश्री ताई काय झालं तुम्हाला, कसला त्रास होत आहे? परंतु ही धनश्री काही सांगायला तयारच नसते। जोरजोराने आई ग असं किंचाळत असते आणि पाणी करत असते। तेव्हा आनंदी घाबरते। आनंदी म्हणते की धनश्री ताई काय होतं तुम्हाला, सांगा ना काय होतं? तेवढ्यात धनश्री फक्त पाणी करत असते। आनंदी घाईने पाणी घेऊन येते आणि तोपर्यंत धनश्री आता सुनीता पाणी करत असते आणि त्या पॉकेटमध्ये राहिलेली एक गोळी घेते आणि ते पॉकेट खाली टाकते। तिला आता खूप त्रास व्हायला सुरुवात होते। तेव्हा आता आनंदी घाईने किचनमध्ये पाणी घ्यायला येते, परंतु तिच्या हाताला तर खूप भाजलेलं असतं म्हणून तो चंबू आहे तर ती ताटामध्ये घेते आणि इतकं हाताला भाजलेलं असताना सुद्धा मात्र ती किचन मधून काहीतरी आता दोन पदार्थ घेते आणि ते ताटामध्ये घेऊन पाणी आता ग्लासमध्ये घेऊन येते। तर आता धनश्री जोरजोराने किंचाळत असते, पाणी आणा आणि तेवढ्यात मात्र आता ही आनंदी पाणी घेऊन येते आणि म्हणते की धनश्री ताई हे बघा, तुम्ही पाणी पिऊन घ्या आणि काहीतरी खाऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल। आणि तेवढ्यात धनश्री रागाने म्हणते की तू कशाला पाणी आणलंस, मला तुझ्याकडून पाणी नकोय, जा लवकर सुनीताला पाठव, मला तुझ्या हाताने पाणी नकोय। तेव्हा आनंदी म्हणते की अहो धनश्री ताई ऐका माझं, घरामध्ये कोणीच नाही, प्लीज पाणी पिऊन घ्या। तेव्हा आता कसं बसं मात्र आता ही धनश्री तिच्या हातातून ग्लास घेते आणि हातामधील जी गोळी आहे तर ती गोळी खाऊन मात्र पाणी पित असते। तेव्हा आता आनंदी विचारते की धनश्री ताई तुम्हाला नक्की काय होतंय? आणि तेवढ्यात धनश्री म्हणते की आई ग जोरात किंचाळते। तेवढ्यात धनश्रीचा फोन वाजत असतो। आनंदी म्हणते की तुमचा फोन वाजतोय, मी घेऊ का? आणि तेवढ्यात मात्र आनंदी फोन उचलते तर आता डॉक्टर सीमा असतात। आनंदी म्हणते की हॅलो, तर डॉक्टर सीमा म्हणतात की हॅलो धनश्री, मी डॉक्टर बोलत आहे, डॉक्टर सीमा बोलत आहे। तेव्हा लगेच आता डॉक्टर असं म्हटल्यानंतर आनंदी म्हणते की डॉक्टर मी आनंदी बोलत आहे। तेव्हा मात्र आता डॉक्टर म्हणतात की धनश्री माझ्याकडे टेस्टसाठी येणार होती, तिचा कॉल सुद्धा आलेला नाही आणि ती किती वाजता येते असं विचारते। तेव्हा आता आनंदी म्हणते की डॉक्टर अहो आत्ताच धनश्री ताई ह्या सोफ्यावर कोसळल्यात, त्यांच्या पोटामध्ये खूप त्रास होतोय, त्यांना खूप दुखतंय, खूप मळमळतंय आणि मला तर काहीच कळत नाही की नक्की काय होतं, आता तुम्हीच सांगा की मी काय करू? तेव्हा डॉक्टर म्हणतात की आनंदी तू एक काम कर, तिला पटकन लवकरात लवकर माझ्याकडे घेऊन ये। तेव्हा आता आनंदी म्हणते की अहो पण घरी कोणी दुसरं नाही, तुम्ही सांगा की मी काय करू? तर डॉक्टर म्हणतात की तू काही पण कर पण तिला इथे घेऊन ये। तेव्हा आता आनंदी म्हणते की ठीक आहे, मी लगेच घेऊन येते। आणि तेवढ्यात आता फोन ठेवल्यानंतर मात्र आनंदी धनश्रीला म्हणते की हे बघा धनश्री ताई, चला लवकरात लवकर आपल्याला डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, चला प्लीज लवकर चला। तेव्हा आता धनश्री तिच्यावरच ओरडते आणि तिला बाजूला करत म्हणते की हे बघ, मला तुझ्या सोबत नाही यायचं, जातो इथून। तेव्हा आता आनंदी ऐकत नाही। आनंदी म्हणते की प्लीज अहो धनश्री ताई चला, तुम्ही असं करू नका। धनश्री मात्र रागाने तिला बाजूला ढकलते। बिचारी आनंदीचा पाय आता त्या गोळ्यांच्या पॉकेटवर पडतो। तिला आता पायाला काय आहे नक्की आता असं लागतं म्हणून ती आता ते पॉकेट उचलून घेते आणि तेव्हा मात्र ती स्क्रिप्ट हातामध्ये घेतल्यानंतर विचारते की आता ही गोळ्यांची स्क्रिप्ट कसली आहे, मग धनश्री ताईंनी ह्याच गोळ्या घेतले की काय आणि त्या गोळ्यामुळे त्यांना त्रास झाला की नाही असं मात्र ती आता विचार करत आहे। आणि तेवढ्यात मात्र आनंदी पुन्हा धनश्रीला म्हणते की हे बघा ऐका माझ्यावर राग काढण्याची वेळ नाही, तुमच्या जीवाला खरंच खूप मोठा धोका आहे, प्लीज माझं ऐका, तुम्ही चला माझ्यासोबत आणि प्लीज चला माझ्यासोबत। वॉचमन दादांना आवाज येते की वॉचमन दादा लवकरात लवकर चला। आणि धनश्रीच्या हाताला धरून तिला उठवते आणि तिला आता हाताला धरून उठवून तिला आता सावकाश करत आता तिला तर त्रासच होत असतो, जोरजोरात किंचाळत असते। वॉचमन दादा धावतच येतात आणि काय झालं आनंदी ताई असं विचारतात। तेव्हा आता आनंदी धनश्रीला म्हणते की हे बघा धनश्री ताई, तुम्ही येथे खुर्चीवर बसा टेबलच्या। तेव्हा आता धनश्री आता पूर्णपणे व्याकुळ झालेली असते आणि किंचाळत असते। तर आनंदी आता वॉचमन काका यांना म्हणते की मी तुम्हाला
नंबर सांगते, तुम्ही लगेच त्यावर फोन करा. आणि अर्जुन काका मात्र त्या सांगितलेल्या नंबरवर लगेच कॉल करतात आणि आनंदीच्या हातात देतात. आणि ती पिंट्याला फोन करते आणि पिंट्याला म्हणते की आत्ताच्या आत्ता मात्र तू मालक साहेबांच्या हवेलीच्या बाहेर रिक्षा घेऊन ये, फक्त 1 मिनिटात, काही उशीर करू नको, लगेच ये. आणि आनंदी आता वॉचमन दादांना म्हणते की पिंट्या आल्यानंतर मला लगेच कळवा. वॉचमन दादा म्हणतात की हो हो. आणि आनंदी आता ह्या धनश्रीला म्हणते की हे बघा धनश्री ताई, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला सुखरूप दवाखान्यामध्ये नेईल. धनश्री आता इतकी जोरजोराने किंचाळत असते, पोटाला हात धरून आता ओरडत असते. त्यानंतर मात्र आता इकडे युगंधर शिर्क्यांना ऑफिसमध्ये म्हणत असतो की ह्या पोरीचा इतका हट्टीपणा, कसला हा मूर्खपणा आणि कसला हा बेजबाबदारपणा चालतो का? तर शिर्के म्हणतात की हो ना, मलाच कळत नाही की नक्की हा पोरीचं काय सुरू आहे, इतका बेजबाबदारपणा कसा करू शकते. युगंधर खूपच रागवलेला आहे. आणि तेवढ्यात तेथे आरती येते आणि ते आरतीबद्दलच बोलत असतात. आरती आता दरवाजा वाजवते आणि आतमध्ये येऊ का असं विचारते. तेव्हा युगंधर रागानेच तिला आतमध्ये ये असं म्हणतो. तेव्हा आता ही आरती आत येते आणि खाली मान घालत म्हणते की मालक साहेब, मला तुमच्याशी बोलायचं होतं. तेव्हा युगंधर विचारतो की काय बोलायचं आहे, पण त्या अगोदर मला एक गोष्ट सांग, माझ्या प्रश्नाचं मला उत्तर दे. जो काही बाहेरगावी जाण्याच्या शिक्षणाचा खोटेपणा तू करत होती, तो मुद्दाम करत होती का? तेव्हा आता आरती खाली मान घालते आणि म्हणते की माफ करा, माझ्याकडून चूक झाली. तेव्हा आता युगंधर ओरडतो. युगंधर म्हणतो की तुला परीक्षा देण्याची नव्हती, तर मात्र तू अगोदर सांगायचं होतं. तेव्हा आता ही आरती घाबरते. आरती म्हणते की हे बघा तसलं नव्हतं, फक्त सॉरी. तर युगंधर म्हणतो की कसलं सॉरी, एक शब्द म्हटला की तुमचा विषय संपतो. आणि ह्या नवीन पिढीला मात्र शिक्षणाची आणि ज्ञानाची तर थोडीशीही किंमत नाहीच. आम्हाला लहानपणापासून शिक्षण शिकायचं होतं, आम्हाला सगळं काही हे उपलब्ध नव्हतं, आम्ही तडफडत होतो. आणि इथे मात्र तुम्हाला आयती संधी मिळून सुद्धा शिक्षणासारख्या पवित्र संधीला तुम्ही लाथाडून लावतात. शिक्षणाने मात्र माणूस घडतो, जगण्याचा राहण्याचा अधिकार त्याला मिळतो, हे लक्षात घे. तेव्हा आरती खाली मान घालून उभी असते. जिथे जिथे तुम्हाला शिकण्याची आणि ज्ञानाची संधी मिळते आणि हात जोडून मात्र ते पदरामध्ये पाडून घ्यायचं असतं. आयुष्यामध्ये जर शिकून मोठं झालं आणि आता ह्या कितीही जरी मोठा झाला तरी सुद्धा शिक्षणापेक्षा आणि विद्येपेक्षा कोणीही मोठा होत नसतो. आणि हे तर तुमच्यासारख्या पोरांना कळतच नाही, म्हणून आता मालक साहेब खूप ओरडतात. आणि तेवढ्यात मात्र आता आरती म्हणते की मालक साहेब, मला कळलं, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि खरंच प्लीज मला माफ करा. आणि हे बघा मालक साहेब, मला परीक्षा पूर्ण द्यायची आहे, मी पुन्हा आता संधी मला द्या, तुम्ही मला प्लीज संधी देताल का? तर युगंधर नाही असं म्हणतो. आणि मी तुझी काही पण मदत करू शकत नाही असे स्पष्ट शब्दात तो तिला उत्तर देतो. आणि काय, तुला शिक्षण म्हणजे काहीतरी खेळ मांडला का? जेव्हा पाहिजे तेव्हा मांडला, जेव्हा पाहिजे तेव्हा मोडला. निंबळकरांच्या नियमामध्ये हे बसत नाही असं आता युगंधर स्पष्ट तिला म्हणतोय. तेव्हा आता ती रडतच पुन्हा म्हणते की मालक साहेब फक्त एकदा. तर युगंधर काही न बोलता तिला फक्त सांगतो की तू जाऊ शकते. तेव्हा आता आरती रडतच निघून जाते आणि आरती रडतच बाहेर येते आणि म्हणते की मालक साहेब तर काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीत, म्हणून देवाला हात जोडते. देवा तूच काहीतरी मार्ग आता दाखव. आणि तेवढ्यात रडता रडता मात्र आरतीच्या डोक्यात काहीतरी प्लॅन येतो, तिला मार्ग सापडतो आणि ती स्वतःला म्हणते की एक मार्ग आहे. त्यानंतर इकडे आनंदी मात्र धनश्रीला घेऊन आता डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये येते. आता धनश्रीला डॉक्टर चेक वगैरे करतात. तर आनंदी विचारते की डॉक्टर, खूप काहीतरी सिरियस झालं का धनश्री ताईंना आणि त्यांना असा इतका त्रास का होतो असं विचारते. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की अगं आत्ताच तिचं रुटीन चेकअप झालेलं आहे, काही टेस्ट झालेले आहेत आणि बघू रिपोर्ट आल्यानंतर काय होतं ते. तेव्हा आता आनंदी म्हणते की डॉक्टर रिपोर्ट्स येतील हे ठीक आहे, पण तरी सुद्धा तुम्ही इतक्या सिरियस का वाटतात, म्हणजे तुम्ही आमच्यापासून काही लपवतात का? डॉक्टर मात्र आता धनश्रीकडे बघतात आणि आनंदीला म्हणतात की तसं नाही आनंदी, रिपोर्ट्स येण्यासाठी थोडासा वेळ तर लागेलच, परंतु धनश्रीच्या पोटामध्ये जे काही कळ येते त्याचं कारण मला काहीतरी वेगळं वाटतं. म्हणून डॉक्टर आता धनश्रीला विचारत की तू खरं खरं सांग, या अगोदर मात्र तुझं काही आता ऑपरेशन वगैरे झालेलं आहे का काही? आता धनश्री म्हणते की नाही डॉक्टर, कधीच नाही. तेव्हा आता डॉक्टर विचारते की तुझ्या पिरियडची लास्ट डे काय होती? तेव्हा मात्र आता धनश्री खाली पाहते. तर डॉक्टर म्हणतात की मी तुला काय विचारते उत्तर दे, आणि तू सध्या मात्र स्वतःहून काही गोळ्या घेतेस का? आणि तेवढ्यात मात्र आता डॉक्टर तिची विचारपूस करतच असतात, पण धनश्री काही सांगायला तयारच नसते. आणि आनंदीच्या हातामध्ये ती गोळ्यांची स्क्रिप्ट आहे. ती लगेच म्हणते की डॉक्टर हे बघा, ह्याच त्या गोळ्या आहेत, धनश्रीच्या हातातून खाली पडली होती आणि नक्की ह्या कसल्या गोळ्या आहेत ही स्क्रिप्ट, म्हणून ती आता डॉक्टरांच्या हातात देते. धनश्री रागाने मात्र आनंदीकडे पाहत असते. तेव्हा मात्र आता लगेच डॉक्टर म्हणतात की धनश्री अगं हे काय आहे, पिरियड्स मात्र पुढे ढकलण्याच्या गोळ्या आहेत, ह्या गोळ्या काही सामान्य नाही तर हाय पॉवरच्या आहेत. अगं वेडी झाली आहे का धनश्री?
तू घेण्याचा प्रकार आहे हा. तेव्हा आता धनश्री म्हणते की हे बघा डॉक्टर, मला काही दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितलेलं होतं, काही खास त्यांनी त्या डेट दिल्या होत्या मूल होण्यासाठीच्या. त्या दिवसामध्ये मात्र हे बाहेरगावी असणार होते आणि मला मात्र हा चान्स सोडायचा नव्हता. त्यामुळे मात्र मी पाळी पुढे ढकलण्यासाठी ही औषध घेत होते. गेल्या काही महिन्यापासून मी अशी औषधं घेत आहे असं ती कबूल करते. आणि तेवढ्यात नर्स येतात आणि धनश्री निंबाळकर यांचे रिपोर्ट्स घेऊनच त्या येतात आणि ते रिपोर्ट डॉक्टरांना देतात. तेव्हा डॉक्टर रिपोर्ट चेकच करत असतात. तर धनश्री विचारते की डॉक्टर काय आलेलं आहे रिपोर्ट मध्ये. आनंदी सुद्धा विचारते की डॉक्टर काय झालं. तेव्हा डॉक्टर म्हणतात की रिलॅक्स, डोंट वरी धनश्री, सुदैवाने मात्र तुझे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि वैद्यकीय दृष्ट्या मात्र तुला मूल होऊ शकतं. आई होण्यासाठी तुझ्या शरीरात कोणतीही अडचण नाही, कोणतेही प्रॉब्लेम नाही, त्यामुळे डोंट वरी, आपण मेडिसिन घेऊ. तेव्हा आनंदीच्या हाताला मात्र जे भाजलेलं आहे त्याचा तिला खूप त्रास होत असतो. तेवढ्यात आनंदी म्हणते की डॉक्टर मला सुद्धा तुमच्याशी एक बोलायचं होतं. तेव्हा आता धनश्री लगेच आनंदीवर ओरडते, अगं हे बघ डॉक्टर माझ्याशी बोलतात ना, मग तू का मध्ये मध्ये आता उगाच असं करत असते की बोलते. व आनंदी सॉरी बोलते. तर लगेच आता धनश्री म्हणते की डॉक्टर मला एक सांगा बरं, तुम्ही तर म्हणतात की रिपोर्ट्स नॉर्मल आलेत आणि माझ्यामध्ये काही दोष सुद्धा नाही. 21 वर्ष झाली मूल होण्यासाठी मी प्रयत्न करत आहे, मला मूल का होत नसेल. तेव्हा आता डॉक्टर म्हणते की धनश्री, अगं मी तुला तेच समजवण्याचा प्रयत्न करत आहे. अगं अशा प्रकरणामध्ये मात्र स्त्रियामध्येच प्रॉब्लेम असतो असं नाही. मी तुला मागच्या वेळेस सुद्धा हेच समजावलं होतं की दोष मात्र पुरुषामध्ये सुद्धा असू शकतो. तेव्हा मात्र आता धनश्री मानायला तयारच नसते. धनश्री डॉक्टरांनाच म्हणते की डॉक्टर तुम्ही काही कसं बोलता, तो यांच्यामध्ये कसा दोष असू शकतो. निंबाळकरांचे वारसदार आहेत ते, मग त्यांच्यामध्ये दोष कसा असू शकतो. दोष आहे तर फक्त माझ्यात आणि माझ्याच नशिबात आहे. तर म्हणून आता आनंदी हे बोलणं बारीक ऐकून घेत असते आणि त्यावरती विचार करत असते नक्की यांचं काय सुरू आहे आणि धनश्रीताई असं का बोलतात. म्हणतात की हे बघ धनश्री, अगं तू स्वतःला असं टेन्शन घेऊ नकोस आणि स्वतःच्या मनाला इतका ताण देऊ नकोस. जेव्हा पुढच्या वेळेस मात्र तू येताना तुझ्या मिस्टरांना घेऊन ये आणि बघूयात मात्र आपण टेस्ट करून नक्की काय आहे रिपोर्टमध्ये कोणाचा दोष आहे ते आपल्याला कळेलच. तेव्हा आता धनश्रीला तर खूप मोठं टेन्शन असतं, कारण तिला असं वाटतं की नक्की आता हा विद्याधर तर येणार नाहीच आणि विद्याधरने स्पष्ट नाही सांगितलेलं असतं. म्हणून मात्र आता धनश्री आता ही टेन्शनमध्ये असते. डॉक्टर म्हणतात की हे बघ धनश्री, तुला या घरात स्वतःचं मूल हवं आहे ना. तर धनश्री म्हणते की हो मला हवं आहे. डॉक्टर म्हणतात की मग ठीक आहे, मग तरी सुद्धा तुला यावेळेस येताना विद्याधरला येथे क्लिनिकमध्ये घेऊन यावंच लागेल, तरच मात्र काहीतरी आहे आपल्याला निर्णय घेता येऊ शकतो. तेव्हा आता आनंदी विचार करत असते. आता धनश्री ताईंना डॉक्टरनी जे काही सांगितलेलं आहे ते सगळं काही आनंदीने ऐकलेलं असतं. त्यानंतर आता इकडे युगंधर शिर्केंशी फोनवर बोलतोय आहे आणि ती मी घरच्या कपाटातच विसरून आलो, त्यामुळे मी घरी जातो आणि ती फाईल घेऊन परत मी ऑफिसमध्ये येतोय. म्हणून मात्र आता युगंधर शिर्केंना सांगून फोन ठेवतो. त्यानंतर इकडे माई आणि आता आबा हे देवळात जाऊन आलेले असतात. माई सगळ्या नोकरांना प्रसाद देत असते आणि तेवढ्यात शिल्पा येते. शिल्पाने काही शॉपिंग करून आणलेली आहे आणि त्या बॅग वगैरे ती रागानेच मात्र त्या जी नोकर आहे तर तिच्या हातात देते आणि हे ठेवून दे असं सांगते. तेवढ्यात शिल्पा आता माईंजवळ येते आणि म्हणते की अरे अरे देवळात जाऊन आले की काय. तर माई प्रसाद देतात आणि काय विशेष आहे असं शिल्पा विचारते. काय नवस बोलायला गेला होतात का. आता माई म्हणतात की नाही ग, घरातील जरा अस्वस्थता आणि परिस्थिती, माझं मन जरा अगदी हे बघून बेचैन झालं होतं, म्हणून जरा शांतता वाटण्यासाठी देवळात गेले होते. देवळात तिथे आरती येते आणि युका असं विचारते. तेव्हा लगेच शिल्पा रागाने तिच्याकडे पाहत असते. शिल्पा तिला रागाने म्हणते की तू आलीस का. तेव्हा आरती म्हणते की शिल्पा मॅडम, मी तुम्हाला असं न विचारता आले, कामच माझं खूप अर्जंट होतं. आनंदी कुठे आहे, मला तिला भेटायचं होतं. तेव्हा आता शिल्पा तिच्यावरच ओरडते. म्हणजे असं काही काम निघालं आणि सरळ तोंड उचलायचं, इकडे यायचं. आमचं घर काही तुझ्या थेरड्या आबांचं वाटलं का ग. आणि तेवढ्यात मात्र आता माई म्हणतात की शिल्पा, अगं ती आनंदीची बहीण आहे, मग तिने यायचं नाही का इथे. तेव्हा आता शिल्पा रागानेच म्हणते की हो ना, मी विसरलेच होते, कारण हिची आंधळी बहीण आहे तर ती मापटं ओलांडून मात्र आता येथे या घरात शिरलेली आहे. तर आणि हे सगळं मी विसरलेच कसं. आणि ही सुद्धा थोबाड घेऊन मात्र आता या घरात येऊ शकते, परवानगी कशाला मागते. आता आरती घाबरतच म्हणते की हो ना, मी विचारूनच यायला हवं होतं, पण कामच असं इतकं अर्जंट होतं म्हणून मला घाईने यावं लागलं. त्यानंतर आता शिल्पा रागानेच विचारते की काय झालं, कुठे आभाळ कोसळलं की काय. तेव्हा आता आरती मनात म्हणते की देवा, आता हे सगळं काही माझ्या परीक्षेबद्दल आणि माझी ती परीक्षेबद्दल असणारी चूक ही शिल्पा मॅडमला मी कसं सांगू बरं. आणि त्यांनी जर हे सर्व ऐकलं तर ह्या आबांचा आणि आनंदीचा अपमान केल्याशिवाय नाही राहणार. तेव्हा आता ही आरती काही उत्तर देत नसते. तर लगेच आता शिल्पा तिच्यावर ओरडते की अगं बोल ना, काही आभाळ वगैरे कोसळली की काय, अगं बोल.
आणि काय झालं बोलशील का? तेव्हा आता आरती घाबरतच म्हणते, मालक साहेबांकडे काम होतं म्हणून आले. शिल्पा तिच्यावर इतकी ओरडत असते की अच्छा, म्हणजे तू मालक साहेबांकडे वशीला लावण्यासाठी आली आणि मालक साहेब तुमच्या घरचे गडी आहेत का असं समजलं की काय तू? आणि गावच्या मालकाला मात्र तू ऑर्डर देण्यासाठी इथे आलीस का? तेव्हा आता आरती बिचारी घाबरते आणि रडत म्हणते की हे बघा, अहो शिल्पाताई असं काहीच नाही. शिल्पा ऐकून घ्यायला तयारच नसते. शिल्पा म्हणते की असंच आहे, तुम्ही गरीब लोक आहे तर याच लायकीचे आहात असं म्हणते. एखाद्याने मात्र तुम्हाला अगदी सहानुभूतीने बोट पकडायला दिलं तर तुम्ही काय करता, तर त्याचा हातच पकडतात. आणि मेलेल्याच्या टाळवरचं लोणी कसं खायचं हे तुम्हाला बरोबर माहिती असतं. आणि आता तर काय, आता मालक साहेब तर आपल्या खिशातच आहे असं समजून मात्र आमच्यावर तुम्ही हुकूम चालवणार आहात का? तेव्हा आता आरती इतकी घाबरते. आरती म्हणते की हे बघा, प्लीज असं बोलू नका, असं काही नाही. परंतु ही शिल्पा तिला काही बोलून देतच नसते आणि म्हणते की ए गप. शिल्पा आता परत रागाने तिला म्हणते की एखाद्याला भावनेच्या भरात आणायचं आणि त्याला फसवायचं, त्याला कसं घोळात घ्यायचं हे तुमच्यासारख्या लोकांना ना बरोबर जमतं. तुझ्या त्या थेरड्या आजोबांनी केलेलं आहे ना, अगदी तेच आहे. आणि तेव्हा त्यांनी काय केलं त्या लग्न मंडपात की मालक साहेब, मालक आंधळ्या आनंदीचं काय होणार आहे आणि तुम्ही देव माणूस आहात, तुम्हीच तिला आधार द्यावं म्हणून आता ही आरतीला त्रास देत असते. आता माई आणि आबा यांना शिल्पाचा खूप राग येत असतो. आबा म्हणतात की हे बघ शिल्पा, अगं शिल्पा तू अशी वागू नकोस, हे निंबाळकरांचं घर आहे आणि या घरात आलेल्या माणसांचा इतका जाहीर अपमान करणं हे युगंधरला नाही आवडणार, हे लक्षात घे. तेव्हा आता शिल्पा म्हणते की युगंधरला मात्र कधी काही कळणार नाही, याची काळजी मीच घेईल. आणि हे गरीब लोक आहे ना, तर ते मुद्दाम वशीला मागायला येतात. तेव्हा आता माई म्हणतात की हे बघ शिल्पा, आनंदी या घरची सून आहे, लग्न होऊन ती या घरात आलेली आहे, त्यामुळे तिची माहेरची माणसं तिला भेटण्यासाठी या घरात येणारच आहे ना. आरती बिचारी खूप रडत असते. शिल्पा रागाने म्हणते की मी खपून नाही घेणार आणि आरतीला रागाने म्हणते की युगंधर कडक शिस्तीचा आहे, पण तो भोळा आहे आणि तुमची सारखी जी काही माणसं आहेत ना, त्याचा भोळेपणाचा फायदा घेतात आणि मी मात्र ते नाही होऊन देणार. चल आता इथून निघतो म्हणून आरतीला ती जायला सांगते. आरती बिचारी रडत असते आणि निघायचं असं जोरात ओरडते तर आरती हात जोडत रडतच म्हणते की शिल्पा मॅडम प्लीज, फक्त मला एकदा भेटून द्या, माझ्या आनंदीला खूप अर्जंट काम आहे, फक्त एकदा भेटून द्या, एकदा भेटून द्या. आणि तेवढ्यात आनंदी आणि धनश्री घरी येतात. आनंदीच्या कानावर हे सगळं काही ऐकू येत असतं. आनंदी लगेच म्हणते की आरती ताई तू, तर आरती लगेच मागे वळून बघते. आनंदी म्हणते की आरती ताई तू, अगं तू इथे काय करतेस असं विचारते. तेव्हा आनंदी आरतीच्या जवळ येते, तिच्या हातामध्ये हात देते आणि विचारते की तू रडतेस का? तेवढ्या शिल्पा आरतीच्या हाताला धरून तिला बाजूला करते आणि आनंदीला म्हणते की काय ग, एक मिनिट कुठे गेली होतीस आणि सांगून तू का गेली नाहीस? आणि धनश्रीला म्हणते की तू, इतके वाईट दिवस आलेत का तुझ्यावर की तू इला घेऊन फिरायला गेली होतीस? माईंना रागच येतो. माई म्हणतात की बास शिल्पा, बास कर, खूप झालं तुझं, त्या दोघींना भेटून दे आणि तुला मात्र यामध्ये पडण्याची गरज नाही. आणि हे बघ शिल्पा, तू आत्ताच बाहेरून आली, वर जा आणि फ्रेश हो बरं. आणि धनश्रीला म्हणते की तू देखील वर जा. शिल्पा रागाने धनश्रीला म्हणते की चल ग, आणि तोऱ्यातच आता आतमध्ये निघून जाते. माई आणि आबा सुद्धा आता आतमध्ये निघून येतात. तर आनंदी आरतीला म्हणते की आरती ताई. आरती आता आनंदीला घट्ट मिठी मारते आणि खूप रडत असते. आरती खूप रडत असते तर आनंदी विचारते की आरती ताई काय झालं? अगं आबा ठीक तर आहे ना? तेव्हा आरती म्हणते की हो आबा ठीक आहे. तेव्हा आनंदी विचारते की अगं मग तरी सुद्धा काय झालं सांग ना, लवकरात लवकर सांग बरं काय झालं. तेव्हा आता आरती घडलेला सगळं काही प्रकार आता आनंदीला सांगते. तेव्हा आनंदीच्या डोळ्यात पाणी येते आणि म्हणते की आरती ताई, अगं तू जे काही सांगितलं ना ते ऐकून माझ्या कानावर विश्वास नाही बसत. अगं आरती ताई, तू एवढी मोठी चूक कशी करू शकते? आरती रडत असते. आनंदी तिच्या हाताला धरते, तिला तिथे सोफ्यावर बसवते आणि तिला शांत व्हायला सांगते आणि विचारते की सांग मला काय झालं. तेव्हा आरती म्हणते की हे बघ आनंदी ताई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला मान्य आहे, पण तुझ्या बहिणीसाठी तू एक काम करशील का असं विचारते. आनंदी विचारते की आरती ताई तुला काय हवं आहे. तेव्हा आता आरती म्हणते की एकदा तू मालक साहेबांशी माझ्या वतीने बोलशील, तू त्यांना समजाव ना. अगं शेवटी तुमचं नातं आता नवरा बायकोचं आहे ना आणि ते तुला नाही म्हणू शकणार नाही आणि फक्त मला एक संधी हवी आहे माझी चूक सुधारण्यासाठी. म्हणून ती आनंदीला आता मालक साहेबांशी बोलायला सांगत असते. आणि त्याच वेळेस फाईल घेण्यासाठी आता युगंधर घरी आलेला असतो आणि तो आनंदी आणि ही आरती ह्या दोघींचं बोलणं ऐकतो. आता आरती रडतच म्हणत असते की अगं हे बघ आनंदी ताई, मी खूप कष्ट करेल पण एकदा तू मालक साहेबांशी बोल आणि मला एक संधी मिळून दे आणि ते तुला नाही म्हणू शकणार नाही. तू जर त्यांना हक्काने सांगितलं तर ते नक्की तुझं ऐकतील, मला प्लीज खात्री आहे प्लीज.
तेवढ्यात आनंदी म्हणते की हे बघ आरतीताई, आपण आबा जाधव यांच्या स्वाभिमानी नाती आहोत, तू असं मिंदेपणाचं वागणं कसं काय करू शकते बरं? तेव्हा आता आरती म्हणते की हो अगं आनंदीताई, मला माहिती आहे की मी चुकते, पण आनंदीताई माझी परिस्थिती. तर आनंदी आता म्हणते की काय अगं आरतीताई, हे बघ आता आनंदी तिला समजावते की आरतीताई कष्ट करून पण स्वाभिमान विकायचा नसतो. आणि त्याच वेळेस मात्र युगंधर यांचं सगळं काही बोलणं ऐकून घेतो. आता युगंधरच्या लक्षात येते आणि म्हणून आता युगंधर पुन्हा आरतीला एक संधी देणार असतो. शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र युगंधरच्या ग्लासमध्ये जे काही आता हे विष मिसळलं गेलेलं आहे त्याच्या ज्यूसमध्ये, आणि वॉचमन का आता लगेच विद्याधरला फोन करून सांगतो काम झालेलं आहे. आणि त्याच वेळेस युगंधर मात्र ते ज्यूस पिऊन घेतो आणि त्याला चक्कर येते. आणि तेवढ्यात तिकडे विद्याधर हे ऐकून खूपच खुश होतो. परफेक्ट गेम ओव्हर असं म्हणतो आणि म्हणतो की आता ह्या आनंदी साम्राज्याचा राजा फक्त आणि फक्त मी आहे. तर इकडे युगंधर मात्र आता खाली चक्करून पडलेला असतो. आणि त्याच वेळेस मात्र आता घरामध्ये अंधार वगैरे असतो आणि हा विद्याधर मात्र आता आनंदीच्या मागे आलेला असतो. तर आनंदीला आता लक्ष देतं, तिला कळतं, ती लगेच विचारते की कोण आहे. विद्याधर जोरजोराने हसायला सुरुवात करतो. आनंदी बिचारी खूप घाबरते आणि इकडे मात्र आता विद्याधर तिचा पाठलाग करत तिच्या मागे मागे येत असतो, हसत असतो. आणि इकडे युगंधर मात्र आता बेशुद्ध पडलेला आहे. तेव्हा युगंधरला मात्र आता ह्या संकटातून आनंदी कसं बाहेर काढेल आणि ह्या विद्याधरला मात्र कसा धडा शिकवणार आहे हे बघणं आता खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.